होतील मोरा अध्यक्ष आदरणीय किशन बाबू आंबेडकर यांच्याकडून 101 रुपये देणगी आलेली आहे। तसेच ओम गणेश सेवा मंडळ मुंबई अध्यक्ष आदरणीय गोपाळ हरदेसाहेब यांच्याकडून 101 रुपये देणगी आले आहे। मंडळ मला धन्यवाद। कुमारी लावण्य नितीन निंबरे गार्गी नितीन निंबरे यांच्याकडून 200 रुपयाचा पुरस्कार आहे। सततच्या रोण्यावर धन्यवाद। कुमार गौरव रामचंद्र मोरे मुळगाव होटेल यांच्याकडून देखील 100चा पुरस्कार मंडळामध्ये धन्यवाद। या ठिकाणी खरोखरच तवंत आवडला असेल तर जरूर टाळ्या वाजवून आपण भाषण अभ्यास करायचा आहे। सुरुवातीला तुम्हाला सांगितलं कार्यक्रम सुरुवात करण्याच्या आधी 100% तुमचं मनोरंजन करणारच शंकाच नाही, परंतु तुमची आणि आमची जी साथ आहे ही महत्वाची आहे। शकुंतला गोपाल धाडवे महिला मंडळ अध्यक्ष होटेल यांच्याकडून देखील 100 रुपये मनपूर्वक आभार धन्यवाद। या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीच आहे आज गौरीचं आगमन देखील होणार आहे। 1.5 दिवसाचं विसर्जन झालेलं आहे। आम्ही 7 तारीखला गणपती बाप्पा घरी विराजमान झाला। सकाळी 4:30 ला पूजा केली। आजपर्यंत घरामध्ये फक्त फ्रेश व्हायचं आणि पुन्हा निघून यायचं, विसर्जन देखील मिळालं नाही। घरच्या कुटुंबाबरोबर थोडा देखील वेळ घालवायला मिळाला नाही। फक्त कार्यक्रमामध्येच आम्ही जे आहोत, सण असला की मौज मजाही असतेच, परंतु आज मला खऱ्या अर्थानं सांगायला गेलो तर आपल्या कोकणामध्ये दिनेश सीताराम आंबेडकर श्री काशीनाथ बाबू आंबेडकर यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आली। आमचं मंडळ आभार आहे, धन्यवाद। खरोखरच आज सर्व मुंबईकर चाकरमानी आपण गणपती होळीच्या पालखीला आणि मे महिन्यामध्ये ठराविक लोक गावी येत असतात आणि खास करून गणपतीला तर सगळीच घरं उघडे असतात आणि किती ट्रॅफिक असते तरी सुद्धा आपण संपूर्ण कुटुंब सहकुटुंबासकट आपण येत असतो आणि सर्वांना माहितीच आहे की 1.5 दिवसाचं जे गणपतीचं जे काही आगमन होतं ते सगळ्यात जास्त असतं। काही लोकांना सुट्टी वगैरे नसते, वेळेनुसार सवडीनुसार 5 दिवस लोक ठेवत असतात आणि आज ते विसर्जन झालेलं आहे। गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर जी आपल्या घरचं जे वातावरण असतं, आज 1.5 दिवसाचं विसर्जन झालेलं आहे आणि आपल्या घरामध्ये जे वातावरण असतं आपण मोठी माणसं समजू शकतो। आपण आपल्या पारंपरिक संसारामध्ये गुरफटलेले असतो। मुंबईकर मंडळी जी सुट्टी आणलेली असते मुंबईवरून, त्या सुट्टीचं कोणाला मामाच्या गावी जायचं आहे, कोणाला माता भगिनींना माहेरी जायचं आहे, असं जे शेड्यूल बिके असतो, पण ही सर्व तयारी आपली असते आणि जी लहान मुलं असतात ना त्यांच्या मनामध्ये फक्त एक गणपती बाप्पा त्याचं विसर्जन झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी कावर असते ही एक वेगळी असते आणि ती भावना मी ह्या गाण्यातून सादर करतोय। आवडल्यास आपण नक्कीच टाळ्यांची दाद द्यायची आहे। शिवसेना खाडीपाटा उपविभाग प्रमुख व शंभूराजू घराणे सचिव शीतलदादा विचारे, एकनाथ सुकुम साहेब शिवसेना महाविधानसभा संघटक साहेबांकडून 500 रुपयाची देणगी आली। आमचं मंडळ आभार आहे, धन्यवाद। सॉरी 700 रुपयाची देणगी आलेली आहे। 700 रुपयाची देणगी आली, धन्यवाद।
सृष्टीचे सूत्र श्री गणेशा तुझ्या हाती आहे यावेळेला संकटाला तारशील हीच तुझी ख्याती आहे आलेला प्रत्येक गणेश भक्त आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी काय सांगतोय की महाराजा गणपती बाप्पा गजानना या सृष्टीची सूत्र ही सध्या तुझ्या हातामध्ये आहेत ही सृष्टी सध्या बिघडलेली आहे सगळ्यांना माहितीच आहे काही या धरतीवरती आलेलं दिसत नाही सगळंच हलतंय सगळ्याच बाजूनी सगळ्यांना माहितीच आहे म्हणून गणरायाच्या मी साकडा पण घालतोय लक्ष असू द्या या सृष्टीचे सूत्र श्री गणेशा तुझ्या हाती आहे आलेल्या संकटांना तारशील हीच तुझी ख्याती आहे संकट समयी जे करतील तुझा जे धावा ज्याला तुझी भ्रांती आहे आणि मागणे मागतो तुझ्या चरणाशी कारण तुझ्या चरणाशी ती शांती आहे श्री बबन गोपाल धाडवे ओम गणेश सेवा मंडळ मुंबई माझे अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपये दिले गेले आमचं मंडळ आभार धन्यवाद
या ठिकाणी स्तवन आणि गण झालेला आहे। आता सगळ्यांना जे आतुरता आहे ते गवळणीची। खरोखरच एवढ्या लांबून ही राधा आलेली आहे, गवळण आलेली आहे शिरीवरून। आणि हा काणा महाड मताचा म्हणजे माणगाव विरुद्ध महाड असा सामना असला तरी हरकत नाही। समोरचा काना तरुण देखील आहे, चांगला मजबूत आहे आणि बायकांबरोबर कार्य करतात हे बुवा, म्हणजे जरा ते जोरातच असणार, बरोबर ना? असं आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदाच मर्दाबरोबर सामना आहे बुवा। जेवढा पण जोर लावायचा आहे क्षीरसागर साहेबांसमोर सांगतोय, जे पण जोर लावायचा आहे मजबूत लावा, पण स्वतःच काहीतरी द्या। या ठिकाणी रेवाळे साहेबांचा आगमन झाला आहे, म्हणून हवं धन्यवाद साहेब। सॉरी यादव सत्यवान यादव साहेब, सॉरी धन्यवाद। या ठिकाणी माझा विषय आहे गवळणीचा, सगळ्यांनी लक्ष आहे का? शब्दावरती लक्ष असू द्या। या ठिकाणी माता भगिनी पण बसलेले आहेत, पण बघा थोडं मनोरंजन पण झालं पाहिजे। सगळ्यांना लोक आहेत ना, एखादं काय माहिती आहे ऐकायचा शौक असतं, पण मुलाम 4 लोकांवर नाही ना, असं नाही गायचं, पण पाठवून बाकी सगळ्यात मजा तोच माणूस घेतो जो विरोध करतो, तो लक्षात ठेवा। म्हणून मी मागाशी बोललो की ह्या धर्तीवरती काय आललेलं नाहीये, काय खरं नाहीये, असं आहे। 4 दिवस जिंदगीच्या जन्माला आलोय, मौज मजा करायची आहे, हसत खेळत। 50 वर्ष आयुष्य कोणाला राहिलं नाही आताच्या युगामध्ये। आपल्या आजोबा पंजोबांनी 600 वर्ष काढली, आता बघा माझी पण 48 आहे, आणखी 2-3 वर्ष भरोसा नाही। या ठिकाणी तुमची सेवा करायची संधी मिळाली आहे, संधी करणार, तुमचं मनोरंजन करून जाणार बुवा। तुम्ही तरुण आहात, गवळणीचा विषय पहिला पटवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर द्यायचं। आणि पहिलाच सांगतोय, नवीन आहात, 2-3 वर्ष गाताय, चांगली गोष्ट आहे, महाडमध्ये तुम्ही नाव कमवलंय, पण सामना कदम बुवाशी आहे, लक्षात ठेवा। अर्थाचा अनर्थ शब्द हे व्यवस्थित दिसले आले पाहिजे, लोकांना ते पटले पाहिजे। नाहीतर रात्री कार्यक्रम झाला जगन्नाथ खारगावकर बुवा बरोबर, त्याला तिथं त्याची गवळण कशी असताना दाखवलेली आहे। कारण मी का बोलतोय, आमचा लेडीजला विरोध नाही, आम्हाला आमच्या मुलींना विरोध नाही, काय नाही, आम्हाला फक्त रायगडच्या मातीतली कला ही जिवंत ठेवायची आहे। मी जाहीर सांगतोय, या माझ्या नाचामध्ये आता जवळजवळ 6 माझ्या मुली नाचतायत आणि 4 मुलं आहेत, टोटल 10 मुलं आहेत। बस मला गर्व आहे, अभिमान माझ्या रायगडच्या मातीचा। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून 18 पगड जातीला एकत्र केलं, तेव्हा त्यांनी कधी हिंदू मुस्लिम किंवा असं काय वेगळं बौद्ध ख्रिश्चन असा भेदभाव केला नाही। आणि संपूर्ण सूत्र या ठिकाणी संत महंतांनी जन्म घेतला। कीर्तन, हरिपाठ, अभंग, शक्तितुरा, नाच, गाणं, भजन सगळ्या याच्यामध्ये आज मुली देखील कीर्तन करणं, सगळं काय चाललेलं व्यवस्थित। मला वाटत नाही की हे काय अवकाश आहे। जर का प्रत्येक बापाने मनापासून विचार करा, स्वतःच्या पोटची मुलगी जेव्हा स्टेजवरती डान्स करते तेव्हा बापाचं मन हे समोरून नाही तर आतून रडत असतो, हे मी प्रामाणिकपणे सांगतो। प्रत्येक बाप हा आतून रडत असतो, कारण त्याच्या मुलीचं जे काय रूप असतं त्याच्या डोळ्यासमोर, ते एक दिवशी त्याच्यापासून ते पडद्याच्या आड होणार असतं आणि तो बाप कधी ह्या भावना व्यक्त करू शकत नाही। मी देखील बाप आहे, माझी देखील मुलगी या ठिकाणी नाचते, मला माहिती आहे परिस्थिती काय असते। त्याच्यामुळं गेली 2-2.5 वर्ष बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावरती आल्या। मी पण 27 वर्ष नाच गाणं करतोय। महाड मंडळाच्या माध्यमातून जी ह्या रायगडच्या कलावंतांना जी मोबलीक दिलेली आहे, मोबलीक अशी पण नाही क्षीरसागर साहेब की काहीतरीच करायचं असं नाही, तुम्ही खरोखरच सलाम आहे तुम्हाला। आणि आज हा शक्यतो आपण जोमात आणि जोशात चालू केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद। गवळणीकडे वळतोय बुवा। विषय असा आहे क्षीरसागर साहेब की श्री राधा काय सांगते कानाला की अरे काना, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, अरे काना मी वयाला तुझ्यापेक्षा मोठी आहे। तुझ्या कंस मामानं, तुझ्या आईच्या दादानं, तुझ्या आईच्या त्या दादानं तुझी 7 भावंड मारली आणि 8वा तू साक्षात परमेश्वर जन्माला आलास, म्हणून तू त्याच्या हातातून वाचलेला आहेस। मी तुझ्या बरोबर प्रेम केलं, मी कधी तुझ्या बरोबर अन्याय किंवा तुझ्याबद्दल कधी वेगळं काय असं काय केलं नाही। जे काय केलं ते तुझ्या आईच्या दानं केलं, कुणी तुझ्या आईच्या दानं केलेलं जे काय केलं ते मी फक्त तुझ्याबरोबर प्रेम केलंय बुवा। शब्द लक्षात ऐकून घ्या, मी काय सांगतोय, जे पण काय केलंय ते श्रीकृष्णाच्या आई म्हणजे देवकीच्या दानं जो काय अन्याय अत्याचार केलेला आहे तो त्याने केलेला आहे, तोच विषय मी या ठिकाणी सादर करतोय। आताचा अनर्थ करायचा नाही बुवा, पहिला सांगून ठेवतोय। या
गोकुळामध्ये बोंबाबोंब झाली आणि या नंदाच्या घरात कुठून ही बनवत आली. या राधेला पाहताच या कानाची धावाधाव झाली आणि खरं खरं सांग काना तुला कोण आहे रे वारी. अरे काना तू कधी बसला कडेवर तर कधी बसला खांद्यावर. तू केलेच भलते रे चाले मी संशय घेतला का रे तुझ्यावरी. परंतु हल्ली हल्ली बघते मी काना तुला मस्ती चढले रे बाई. मारले ते किती नाही तुला भीती. मारले ते किती नाही तुला भीती. नको घालू तू धिंगाणा. नको घालू तू धिंगाणा. मारले तर किती नाही तुला भीती. नको घालू तू धिंगाणा. नको घालू तू धिंगाणा. तुला मारायला टपलाय ना. तुला मारायला टपलाय ना. काना तुझ्या आईचा दाना. तुला मारायला टपलाय ना. काना तुझ्या आईचा दाना.
वादनाकडे वळतोय. या ठिकाणी जे पण गाणार शास्त्रातूनच. या ठिकाणी ग्रामस्थ असतील आणि आम्ही पंचमंडळी असेल, आपल्याला जो वेळ दिला होता त्यापेक्षा 5 मिनिटं आपण पुढे गेलात तरी देखील शेवटची तुम्हाला आता फक्त 5 मिनिटं आम्ही देतो. धन्यवाद. चालेल, हरकत नाही. अरे अंगापेक्षा भोंगा नसावा, नाकापेक्षा मोती जड. अतिशहाण्याचा बैल रिकामा त्याचीच पहिली रड. आता मारू नको उगाच उड्या घेऊन हत्याराची कडे. मी महिषासुरमर्दिनी आहे, उडवेन तुझेच धड. पद गायचं फक्त एकच साईड सुरुवातीचा ध्रुवपद आहे ते गाऊन त्यांच्या गावावर नाही गाणं गायला तेवढं गाऊन बंद करतात. या पाटलाचा बैलगाडा, या बुवाचे वाजलेत बारा बारा, या नगोटाला गेलाय सारा. इंद्राने आयल्याची कथा आहे बुवा, वेळ कमी आहे त्याच्यामुळे पटवून देता येत नाहीये. फक्त ध्रुवपद घेतो आणि मग पुढे आपण पुढे तुम्हाला मी सगळं पटवून देतोय. ते फक्त एक टायमाच्या हिशोबाने चालावं लागतं आपल्याला. या बुवाचे वाजले ते बारा बारा, या नगोटाला गेलाय सारा. ह्या गावावरून खरोखर जेवढ्या लांबून मी आलेलो आहे, आदरणीय कैलास झाडवे साहेब त्यांच्याकडनं जेवढी मला माहिती मिळाली त्यामध्ये एक छोटस गीत या गावासाठी. या गावाची जी एकी बघितली अतिशय समाधान वाटतंय. मला बोलायला जास्त लागतं, त्याच्यामध्ये माझा वेळ निघून जातोय, त्याच्यामुळे मी जे गाणं आहे ते पूर्ण करतोय. सारे मिळून गोळा झाले, यांना म्हणती खोटील वाले. सारे मिळून गोळा झाले, यांना म्हणती खोटील वाले. काम धंदा ते मुंबई वाले, यांना म्हणती खोटील वाले. सारे मिळून गोळा झाले,
जितूबाई सावंत जिल्हा परिषद सदस्य तसेच पाचकर साहेब पंचायत समिती उपसभापती यांच्याकडून 1000 रुपयाची बहुमूल्य अशी देणगी आलेली आहे. आमचं मंडळ भरपूर आभारी, धन्यवाद. आणि या ठिकाणी जो साहेबांनी वेळ दिला होता वेळेमध्ये आपण मला तुम्ही 5 मिनिटं वाढवून दिली. खरोखर ज्याला हे आपलं मंडळ कशाला बोलतात, आपली संस्था कशाला बोलतात, जिथं आपलं पण असतं, जिथं सांभाळून घेतलं जातं त्याला आपलं पण बोलतात. आणि या ठिकाणी माझी पहिली बारी संपलेली आहे. या ठिकाणी जाहीर करतो बोल श्री गजानन महाराज की जय.